सोलापुरात महापालिका निवडणुकीचे वारे जे आहे ते व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि प्रभागनिहाय या ठिकाणी प्रचार फेरी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। खरं तर एकीकडे जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अद्यापही पूर्ण झालेला नाही, मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून प्रचाराला जे आहे या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे आता आपल्या सर्व समर्थकांचं या ठिकाणी जोरदार या ठिकाणी समर्थन जे आहे त्या ठिकाणी मिळवण्यासाठी लोकांमध्ये जात आहेत। खरं तर बापू, जोरदार शक्ती प्रदर्शन तुम्ही सुरू केलेलं आहे, काय एकंदरीत परिस्थिती आहे सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये? युती जी आहे आपली, तर ती ही युती आपली अद्याप झालेली आहे का आणि युती होणार आहे का? काय परिस्थिती आहे युतीची सध्या? शिवसेना भारतीय जनता पार्टी सोलापूर महानगरपालिकेत युती होईल का नाही होईल, मी जिल्हा प्रमुख या नात्याने काय आत्ता तरी काय बोलू शकत नाही, कारण मी पालकमंत्री साहेबांनी आम्ही प्रस्ताव दिला। आज त्यांच्याशी आमची बैठक झाली। शिवसेनेचे आमचे महाराष्ट्राचे माजी आमदार आदरणीय संजय कदम साहेब हे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। सकारात्मक युतीसाठी आम्ही आहोत, ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, पण आता निर्णय त्यांच्याकडे गेलेला आहे। मला असं वाटतं की आपण एका विचाराची आपली मतं आहेत, आपण एका विचाराने एकत्र आलेलं आहे। शिवसेना भारतीय जनता पार्टी हे संयुक्तिक असे मित्र आहेत, नैसर्गिक मित्र आहोत, तर आपण एकत्रित आलं पाहिजे या मतासाठी शिवसैनिक तयार आहे। खरं तर तुमचं हे सर्व शक्ती प्रदर्शन पाहता तुम्ही स्वबळाची देखील तयारी केली असं एकंदरीत पाहायला मिळत आहे। काय परिस्थिती असणार जर का युती नाही झाली तर मात्र काय परिस्थिती असणार? नाही, शिंदे साहेब सातत्याने सांगतात की एक दिवशी येऊन राजकारण होत नसतं, रोज लोकांसाठी काम करावं लागतं आहे। त्यामुळे लढाईसाठी आम्ही 100% सगळ्या जागा लढण्याकरता सज्ज आहोत। मला हे वाटतं तेही सज्ज असतील, आम्हीही सज्ज असतो, पण आपल्याला संघर्ष न करता आपल्याला एकत्र येऊ शकतो, एकत्रित चांगला आपल्याला रिझल्ट देता येईल। काँग्रेस असेल, MIM सारखे जातीवादी पक्ष आपल्याला रोखण्यामध्ये यश येऊ शकतं आहे, या विचाराने आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत। अन्यथा जर त्यांनी सन्मानपूर्वक आम्हाला युती नाही केली, शक्ती दाखवण्याचा विषय नाही, शिवसेना जिथं उभं राहते तिथं शक्ती उभीच असते। शिंदे साहेबांमुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे शक्ती शिवसेनेची आहे, बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही काम करतो। त्याच्यामुळं शक्ती दाखवण्यापेक्षा हा तर प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आहे, आम्ही एकत्रित लढू शकतो एवढं सांगतो आता। खरं तर संजय कदम जे आपले संपर्क नेते आहेत ते म्हणतायत की बाबा 50% जागा आम्हाला मिळाव्यात, मात्र जर का मागचा इतिहास पाहता शिवसेनेच्या जागा आणि आत्ताची मागणी कुठेतरी तफावत आहे असं भाजपचं मत आहे आणि ही अवास्तव मागणी जी आहे ती आमच्या मित्रपक्षाने करू नये असं त्यांचं मत आहे। अवास्तव मागणी नाही आहे। गेल्या वर्षी तुम्हाला माहीत आहे, गेल्या पंचवार्षिकला शिवसेना 22 होते, या महानगरपालिकेतला सेकंड लार्जेस्ट पक्ष शिवसेना होता। आज शिवसेनेचे 22 नगरसेवक सोलापुरात आमचे निवडून आले होते, भारतीय जनता पार्टीचे 49 होते। पण मला आता असं म्हणायचं आहे की आम्ही लोकसभेत तुमचं काम करताना हा विचार केला नाही, विधानसभेत काम करताना विचार केला नाही। राहिला विषय 50%चा, 50% ठीक आहे, बैठकीला बसल्यानंतर सगळेजणच मागत असतात, ते काय फायनल नाही आहे, त्यातसुद्धा कमी जास्त करण्याची शिवसैनिकांची मानसिकता आहे। आपण फक्त बैठकीत द्यायच्या वृत्तीनं बसलात तर आपल्याला नक्की बैठक व्यवस्थित करता येईल। आणि आम्ही आज आता पहिला 50% म्हणलो, पण आज आम्ही 40 जागा मागितल्यात। अजून मी त्यामध्ये काय फ्लेक्सिबिलिटी ठेवायची असेल, जिथं जिथं त्यांना असं वाटतं की आपण एकत्रित आलो तर काम चांगलं करू शकतो, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत। पालकमंत्र्यांच्या दृष्टीने किंवा एकंदरीत भाजपच्या गोटातून असं मत आहे की 9 जागा फार तर आम्ही देऊ शकतो, 9 ते 10 जागा शिवसेनेला देऊ शकतो। तर मग असं झालं तर मात्र मग 9 ते 10 जागा देण्याचं एकंदरीत भाजपच्या मनात आहे असं एकंदरीत गोटातून भाजपच्या कळते। मग ते काय सन्मानजनक असणार का तुमच्यासाठी? 9 ते 10 जागा घेण्याएवढा आत्ता एकनाथजी शिंदे साहेबांचा पक्ष छोटा राहिलेला नाही आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्याला माहीत आहे। मला हेच म्हणायचं आहे, आम्ही दोघांचा सन्मान ठेवतो, ह्याचा अर्थ युतीची चोरणी तर पत्रकारांसमोर संख्येची होणार नाही। आम्ही त्यांच्याशी काय बोललो ते आम्हाला माहीत आहे, ते आमच्याशी काय बोललेत कॅमेऱ्यावर आणि कुठंतरी कोणी बोललं असेल तर त्याला मी फारसं महत्त्व देत नाही। आणि जर अशाच पद्धतीनं युतीची भाषा होणार असेल तर मग शिवसैनिकाला कोण हात अडवलेलेच नाहीत आमचे, 2 हात होऊन जाणे दो, इसलिए तयार आहे आम्ही। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहे? प्रमुख मुद्दे कोणते असणार? या महानगरपालिकेमध्ये लोकांनी काँग्रेसची सत्ता बघितली आहे, या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता बघितली आहे, त्यावेळेस आम्ही हे होतो। पण सगळ्याला माहीत आहे नगरविकास मंत्री शिंदे साहेब कशा पद्धतीनं
ठाण्याचा विकास करू शकतात, नवी मुंबई, मुंबई या सगळ्या महानगरांचा विकास करू शकतात. सोलापूर तर खूप छोटं शहर आहे, त्याच्यामुळं आम्हाला जर एकदा या लोकांनी शिवसेनेच्या हातात जर भगवी सत्ता दिली तर नक्की या शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला विश्वास आहे. आपण पाहतो या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या उमेदवारांकडून आता सुरू झालेलं आहे. एकीकडे युतीची बोलणी सुरू असली तर दुसरीकडे मात्र आता जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.